माननीय विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून व जिल्हा परिषद फंडातून उभारण्यात आलेल्या शिरडोणपाडा येथील व्यायामशाळेतील साहित्यांचा लोकार्पण शनिवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पंचायत समिती सभापती कविता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राम भोईर, शेकापचे रायगड जिल्हा वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, सीताराम पाटील, भगवान वाजेकर, श्री वाकडीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते धनाजी महाडिक, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी ग्रामपंचायत व तरुणांची प्रशंसा करत पक्षाच्या माध्यमातूनच येथे विकास कामे झाले असल्याचे स्पष्ट केले। व्यायामशाळेच्या साहित्याचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर केलं आणि हे जाहीर करत असताना राम भोईर आणि धनाजी महाडिक यांनी जे विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत ते खरे विचार मांडलेले, विचार मांडण्यापेक्षा ती वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे। या व्यायामशाळेच्या इमारतीसाठी 8 लाख रुपये आपण आमदार निधीतून दिले, त्याच्यानंतर 7 लाखाचं साहित्य मिळावं म्हणून आपण प्रयत्न केले। मला वाटतं 4-5 वेळा मी सुद्धा फोन केला, त्याचबरोबर आपले उपाध्यक्ष अरविंद भात्रे हे स्वतः त्या ठिकाणी तुमच्यासोबत 2-3 वेळा आले आणि खरंच जर श्रेय द्यायचं असेल तर आपल्या गावच्या ह्या तरुण मुलांच्या आणि ग्रामपंचायतीच्या कमिटीलाच द्यावा लागेल। तर त्यांनी या ठिकाणी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून कामं करून घेण्यामध्ये शिरडोणकरांचा हात दुसरा कोणी धरणार नाही अशी मला खात्री आहे। आता धनाजी महाडिक बोलले आमची एवढी कामं केली तेवढी कामं केली, आम्ही सगळ्याच गावची कामं करायला बसलेला असतो, पण त्याचा पाठपुरावा करून त्याच्या मागे लागून साहेब हे आमचं काम झालंच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारे शेतकरी कामगार पक्षाचे या गावातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचंच हे खरं श्रेय आहे, त्यांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। तसेच राम भोईर यांनी शेका पक्षाच्या विकास कामांचे श्रेय घेणाऱ्यांचा भरपूर समाचार घेतला। तुम्ही स्वतःच्या एमजीवर आणि त्यांच्या फंडातून किंवा त्यांच्या मार्फत गावासाठी कुठला विकास काम आणा आणि गावासाठी विकास काम करून दाखवा, तेव्हा तुम्ही त्यांना उद्घाटन आणा। कारण का ही इमारत आणि हा साहित्य याचा श्रेय संपूर्ण हा ग्रामपंचायत मार्फत जरी असला तरी तो शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाकडून आलेला आहे। हा काही इतर पक्षाच्या कुठल्या नेतृत्वाकडून किंवा तुम्ही आज न उद्या बेडुगुड्या मारून गेले तुम्हाला वाटत असेल का साहित्य माझ्या मुलाला आहे, पण यात तुमचा काही संबंध नाही। हा ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव करून आपण रायगड जिल्हा परिषद ही शेतकरी कामगार पक्ष आणि आघाडीच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या मार्फत आपण हा साहित्य मंजूर करून आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या त्यांच्या नाकावर टिचून सांगतो का आम्ही आज या शाळेचं व्यायामशाळेचं उद्घाटन केलेलं आहे। यावेळी धनाजी महाडिक यांनी देखील आपले मत व्यक्त केले। या शिरडोणपाड्यामध्ये माझ्या 38 वर्ष झाली माझ्या कार्याला। आपले विवेक पाटील ज्या वेळेला सभापती म्हणून उभे राहिले त्यावेळेला मला काही बोलत नाही, परंतु माझे मित्र अर्जुन घरत आणि भास्कर मुकादम माझ्याकडे आले, त्यांनी मला काय सांगितलं असेल, अरे आता जो पोरगा उभा आहे शंकर शेठचा पोरगा उभा आहे आणि तो जर निवडून आला तर तो सभापती होईल आणि खरोखर त्यांच्या शब्दाप्रमाणे साहेब सभापती झाले। सभापती झाल्यापासून या शिरडोणपाड्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। या शिरडोणपाड्यामध्ये या एक मुरबाचा खडा सुद्धा इतर पक्षांनी टाकलेला नाही आणि कुणी टाकला असेल तर धनाजी महाडिकला येऊन सांगावा की आम्ही ह्यो तुमच्या टाकलाय म्हणून। मित्रांनो, तिथपासून साहेबांचा आपल्या गावावर लक्ष आहे आणि आजपर्यंत पक्ष गावाची कामं काय करतो, गावाची सेवा काय करतो, तर लाईट, पाणी आणि रस्ता। आज कुणी पण सांगावा, आज पाहिजे ज्या वेळेला आम्ही रस्त्याची मागणी केली त्या वेळेला साहेबांनी रस्ता केला, त्या वेळेला लाईटीच्या या लाईटी आज या फॉरेस्टच्या 32 एकर 7 गुंठामध्ये फॉरेस्टवाले त्रास दिला, तरी पण आम्ही जाऊन साहेबांना सांगायचा साहेब यांची तकलीफ आहे का त्यांना बसवले जागेवर। आज एवढी जी घरं झाली त्याला वर्धा असा असेल तर विवेक पाटलांचा आहे। त्याचप्रमाणे आज 2,70,00,000ची पाण्याची स्कीम 2 वर्षापूर्वी आपल्याला मंजूर करून ठेवलेली आहे, परंतु ती रस्त्याच्या कामामुळे ती मागे पडली, तर ती सुद्धा आता थोड्या दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न जो शिरडोणपाड्याचा कायमचा सुटणार आहे।